नमस्कार मित्रांनो, यंदा यावर्षी 2026 रोजी या वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण हे 17 फेब्रुवारी 2026 रोजी मंगळवारी असणार आहे. आणि हे सूर्यग्रहण कंकणाकृती सूर्यग्रहण असणार आहे, जे कुंभ राशीत धनिष्ठा नक्षत्रात असणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्याबरोबर कुंभ राशीत राहूही उपस्थित असणार आहे, ज्यामुळे हे ग्रहण योग बनेल. ज्योतिषीय गणनेनुसार 37 वर्षांनंतर कुंभ राशीमध्ये हे सूर्यग्रहण होणार आहे. 37 वर्षांनंतर ग्रहणामध्ये म्हणजेच कुंभ राशीत सूर्य, चंद्र, शुक्र, राहू आणि बुध या ग्रहांची उपस्थिती असणार आहे. याआधी 7 मार्च 1989 मध्ये हे सूर्यग्रहण पाहायला मिळाले होते, जेव्हा ग्रहांची अशीच स्थिती निर्माण झाली होती. 17 फेब्रुवारी 2026 रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, म्हणून या सूर्यग्रहणाचे सूतक किंवा नियम वेद पाळले नाहीत तरीही चालेल. 17 फेब्रुवारी 2026 रोजी सूर्यग्रहण दुपारी 3:26 सुरू होईल आणि सूर्यग्रहण सायंकाळी 7:57 संपेल. हे सूर्यग्रहण प्रामुख्याने अंटार्क्टिका, तसेच आफ्रिकेचा काही भाग आणि दक्षिण अटलांटिक महासागराच्या भागात दिसेल. यानंतरचं पुढचं सूर्यग्रहण आपल्याला 12 ऑगस्ट 2026 रोजी बघायला मिळेल. मित्रांनो, आता आपण बघूया सूर्यग्रहणाची महत्त्वाची माहिती. सूर्यग्रहण नेहमी शक्यतो अमावस्येलाच होते किंवा अमावस्येच्या आसपास. जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो, तेव्हा सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येण्यापासून रोखला जातो व चंद्राची सावली पृथ्वीवर पडते, ज्यामुळे सूर्यग्रहण होते. सूर्यग्रहण कधीही थेट डोळ्यांनी पाहू नये, नाहीतर आंधळेपणा येऊ शकतो. त्यासाठी तुम्ही सुरक्षित राहण्यासाठी चष्म्याचा किंवा साधनांचा वापर करावा, जसे की दुर्बीण. सूर्यग्रहणाचे एकूण 3 प्रकार असतात: खग्रास सूर्यग्रहण, खंडग्रास सूर्यग्रहण, कंकणाकृती सूर्यग्रहण. आता आपण सविस्तर या 3ही सूर्यग्रहणांची माहिती घेऊया. खग्रास सूर्यग्रहण: जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळीस सूर्य चंद्रामागे गेल्यानंतर चंद्राच्या 4ही बाजूंनी सूर्याची किरणे दिसतात. याचा आकार वर्तुळाकार असतो, त्यामुळे या किरणांना तेजोवलय, इंग्लिशमध्ये कोरोना असे म्हणतात. खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी 7 मिनिटे 28 सेकंद असतो. खंडग्रास सूर्यग्रहण हा सूर्यग्रहणाचा दुसरा प्रकार आहे. जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या पाठीमागे जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात. तिसरा, कंकणाकृती सूर्यग्रहण, जे येत्या 17 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्याला दिसणार आहे. म्हणजे यावेळेस तो भारतात नाहीये, पण भारताच्या बाहेरच्या लोकांना तो दिसेल. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्यांच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो, तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळते. या सूर्यग्रहणात चंद्र जास्त अंतरावर असल्यामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. मित्रांनो, जेव्हा कधीही सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण होते, तेव्हा ती फक्त खगोलीय घटना नसून ज्योतिषशास्त्रामध्ये याला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. ग्रहणाचे वेद, सूतक, काळ पाळले जातात. काही राशींना त्याचा वाईट अनुभव मिळतो किंवा काही राशींना चांगला अनुभवही पाहायला मिळतो.